नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दैफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपल्याला माहितीच आहे की याआधी आपण या कार्यक्रमात सेक्स आणि त्या संदर्भातले जे वेगवेगळे महत्त्वाचे भाग आहेत त्याविषयी शास्त्रोक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्यात सेक्स आणि योगा आहे, म्युझिक आहे, झुंबा आहे, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपानसारखा विषय किंवा सेक्सचे फायदे आणि अशा अनेक विषयांवर सरांनी आपल्याला आजपर्यंत शास्त्रशुद्ध पण अगदी सोप्या आणि सहज भाषेत मार्गदर्शन केलं आहे. आजही अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावर आपण सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तो विषय कोणता आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहेच, पण त्याआधी डॉक्टर विजय दैफळे यांच्याबद्दल जाणून घेऊया एका छोट्याशा एव्हीच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत. डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात. डॉक्टरांविषयी आपण जाणून घेतलं. आता आज आपण चर्चा करणार आहोत सेक्स आणि स्विमिंग या विषयावरती, आणि त्यासाठी आज डॉक्टर विजय दैफळे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. आपण सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत आहे. नमस्कार. 50 नंतरचं सेक्स लाईफ या विषयावर मी तुमच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा मी या विषयावर बोललो होतो. आपल्या समाजामध्ये विवाहानंतर विवाहित मंडळी खूप गोष्टींना सामोरे जात असतात. एक 30-40 वर्षांपूर्वीचा जर आपण काळ लक्षात घेतला तर स्वतःसाठी कमी आणि कुटुंबातली माणसं यांच्यासाठी जगण्यातच माणसांचा दिवस संपायचा. त्यात एकत्र कुटुंब पद्धती, वरून भर म्हणून सतत असणारा पाहुण्यांचा राबता, यात पती पत्नींना एकांत केव्हा आणि कसा मिळणार? रात्रच काय ती त्या दोघांची असायची. त्यातही घरातली वयोवृद्ध माणसं, लहान बाळं, त्यांचं दुखणं खुपणं, घरातले वादविवाद, भांडणं, मानपान, एक ना अनेक गोष्टी. घरातल्या नवविवाहित जोडप्याची या सगळ्यांनाच नेहमी तारेवरची कसरत. आणि मग या सगळ्या गडबडीमध्ये रात्रीच्या अंधारात ती क्रिया कशी तरी आटपायची आणि झोपून जायचं. अशातच कधीतरी घरात नव्या येणाऱ्या पाहुण्याची चाहूल लागायची. अख्खं घर आनंदून जायचं. मग डोहाळे, मग बाळणपण, माहेरी म्हणून पहिलं बाळणपण म्हणून माहेरी, मग पत्नीचा माहेरी 3-4 महिन्यांचा मुक्काम, आणि ती घरी आली की तिचा आणि त्याचा सगळा वेळ फक्त त्या बाळाचा. त्याचं घरात धावणं, बागडणं, मग शाळा, मग कॉलेज, मग त्यासाठी मुलगी बघा, त्याच्यासाठी मुलगी बघा, त्याचं लग्न, या सगळ्यात या दोघांचा स्वतःचा असा वेळच नाही हो. कुटुंबासाठी झटत, खस्ता खात कधी 50 येऊन ठेपते कळत पण नाही. हे सगळं तुमच्या आमच्या आयुष्यातलं सत्य आहे. या सगळ्याबाबत जेव्हा सरांसोबत माझी नेहमी चर्चा होते तेव्हा ते नेहमी म्हणतात, खरं लाईफ सुरू होतं ते 50 नंतर. कारण याच काळात माणसं जबाबदाऱ्यातून बऱ्यापैकी बाहेर पडलेली असतात. एक स्थैर्य नाही म्हणायला आलेलंच असतं. मुलीही समजूतदार झालेल्या असतात, मुलं समजूतदार झालेली असतात. ती लहान असताना घरात आणलेल्या प्रत्येक पहिल्या वस्तूवर आणि घरातल्या प्रत्येक घासावर त्यांचा अधिकार पहिला असतो. कारण त्यांच्या चेहऱ्यावरचं हसूच हे आईवडिलांसाठी सर्वस्व असतं. पण हे चित्र 50 नंतर थोडं बदलतं. कारण मुलं कमावती होतात, त्यांना पंख फुटलेले असतात, ते स्वतःच्या पायावर उभे असतात. त्यांचा पहिला घास तेच कमावू शकत असतात. त्यामुळे आता पहिला घास हा आईवडील हक्कानं खाऊ शकत असतात. शरीर साथ देत नाही ही तक्रार तर असतेच, कारण आयुष्य धकाधकीत गेलेलं असतं. पण त्यासाठी व्यायाम, योगासनं यांचा आधार आहेच. आज सर याच बाबतीत आपल्याला खरं तर सांगणार आहेत की 50 नंतर व्यायाम कोणता असावा, किती असावा, योगासनं कोणती असावीत. कारण सरांच्या क्लिनिकवर गेल्या अनेक वर्षांपासून येणाऱ्यांचं वय जर आपण पाहिलं तर अगदी 22 वर्षांच्या तरुणापासून ते थेट 80 वर्षांच्या आजोबांपर्यंत सगळेच शारीरिक क्षमता, समस्या, लैंगिक अडचणी यावरच्या समुपदेशनासाठी सरांकडे येत असतात. त्यामुळे सरांची जी वेगवेगळी सेंटर्स आहेत, मग त्यात औरंगाबाद आहे, पुणे आहे, नेरूळ आहे, दादर आहे, ठाणे आहे, कल्याण, नाशिक, अशा अनेक सेंटर्सवर जसे इतर अनेक जण नियमित येतात, सरांचा सल्ला घेतात, तसं तुम्ही सुद्धा करू शकता आणि आपल्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता.
आजच्या विषयाबद्दल डॉक्टर काय बोलतात, काय सांगतात हे आपण पाहूया. पण त्याआधी जाणून घेऊया आजचा विषय काय आहे. विषय आहे सेक्स आणि स्विमिंग. या विषयावर आमच्या या कार्यक्रमात आमच्यासोबत तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकताय. तुमच्या समस्या, अडचणी सरांना थेट विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022, हा मुंबईचा STD कोड आहे. आणि आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 66843333 आणि दुसरा क्रमांक आहे 7410030228. तर चला कार्यक्रमाला सुरुवात करूया, कारण आजची ही चर्चा तेवढीच महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग असणार आहे. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. नक्कीच. जसं मी आता म्हटलं की 50शी नंतर खरं तर 50 हे म्हणजे संपल्याचं नाही, सुरुवात झाल्याची Correct. वय आहे. दुसरी काय नाही. सांगाल? नक्की. या ठिकाणी प्रश्नजी तुम्हाला फार महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्व दर्शकांना सांगू इच्छितो. हे बघा, 50शी बघत बघत कशी आली तुम्ही सांगितलं, कळलं नाही. आता ही 50शी आल्यानंतर नुसती एकटी येत नाही, सोबत आजार आणते. समजा आनंद घ्यायची वेळ आलेली असते, चणे आहेत तर दात नाहीत आणि दात आहेत तर चणे नाहीत. पण आता आम्ही चणे पण आणले आणि दात पण आणले सोबत. त्यामुळे काळजी करायची नाही, तज्ज्ञांना भेटायचं, न लाजता न बुजता. काय असतं हे बघा, मन हे चिरतरुण असतं, त्याप्रमाणे शरीर चिरतरुण ठेवणं, निरोगी ठेवणं, स्वास्थ्य मेंटेन ठेवणं, एकाचं नाही दोघांचं, कपलचं, जोडप्याचं. आणि पुढचे जे काय 25, 30, 40 वर्ष आहेत ती तुम्हाला जर सुखी मंत्र घेत तुम्हाला समजा जायचं असेल तर ही ॲक्टिव्हिटी चालू असणं आवश्यक आहे, ज्याचे की खूप फायदे आहेत. आणि आपण ह्या तासभरामध्ये भरपूर डिस्कशन करणार आहोत. नक्कीच. चालेल. सर, कॉल यायला सुरुवात झाली आहे, हरकत नाही. घेऊया. सोनाली आहेत बीडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सोनाली, काय समस्या आहे आपली? नमस्ते सर. नमस्कार, बोला. बोला. तर मासिक पाळी किंवा मेन्सेस सुरू असताना शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य, आणि ठेवले तर काय काळजी घ्यायला पाहिजे, तर त्याबद्दल माहिती सांगा. सर, या प्रश्नाबद्दल खरं तर खूप गैरसमज आहेत. म्हणजे आता मॅडमने सुरुवात केली बरोबर आहे, खरं, बरोबर आहे. पण पूर्वीच्या काळापासून म्हणजे स्त्रिया या संपूर्ण काळामध्ये बाहेर बसणं Yes. वगैरे हे जे असायचं बरोबर आहे. पूर्वीच्या काळी, हल्ली थोडंसं बदल झालाय. नक्कीच. पण याच काळामध्ये शारीरिक संबंध ठेवणं सुद्धा निषिद्ध असायचं हा. आपल्या संस्कृती बरोबर आहे, प्रश्नच परंपरेनुसार. नाही. काय सांगता येईल? पण ह्याचं विज्ञान सांगतो मी. नक्की. हे बघा, पाळी येणं म्हणजे काय, त्या वेळामध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनच्या मात्रा ज्या आहेत त्या बदलतात आणि गर्भाशयाचा अंतर्भाग आहे तो त्यातनं शेड ऑफ म्हणजे आतनं पाळीच्या द्वारे तो निघून जात असतो. त्या पिरियडमध्ये खरं म्हणजे अशक्तपणा वगैरे येऊ नये म्हणून त्यांना असं दूर बसवलं जातं. पण सध्याच्या काळामध्ये आता इतके बदल झालेले आहेत, स्त्रिया देखील त्या ठिकाणी फार फॉरवर्ड आणि शिकलेल्या आहेत. समजा रुटीनली समजा शक्य असेल तर त्या ठिकाणी वेगळं राहणं आवश्यक आहे. पण या काळामध्ये पेन होत असेल, वेदना होत असतील ना, अशा कंडिशनमध्ये जरी तुम्ही संबंध प्रस्थापित केले, शेवटच्या पिरियडमध्ये हार्मोनल बदल होतात, मसल रिलॅक्स होतात आणि ऑर्गॅझममुळं ह्या होणाऱ्या वेदना, पाळीतनं वाहणारा जास्तचा प्रवाह, ह्या गोष्टी थांबू शकतात. पण एकच महत्त्वाची गोष्ट सांगेन, पार्टनरची संमती, कन्सेंट आणि दोघांचं त्या ठिकाणी जर मनमिळाव असेल तरच करायचं, अन्यथा टाळलेलं केव्हाही चांगलं. नक्कीच. सर, पुढचा कॉल घेऊया. हरकत नाही. रोहित आहेत बेळगाववरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला रोहित, काय समस्या आहे आपली? नमस्ते. नमस्कार. हॅलो. बोला. सर, तुम्हाला सर्वप्रथम बसव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर. धन्यवाद. बोला. Thank you. सर, मला मी तुमचं व्हिडिओ हे बघून मी मॅक्झिमम आता मध्ये एकदाच मास्टरबेशन करत आहे. ओके, गुड. हां, मला एकच प्रॉब्लेम झालाय की एस्पेशली ड्रायव्हर असतात किंवा त्यांचं पेनिस त्यांचं असं दुसऱ्यांचं पेनिस बघितलं तर मला हे होते, ते कंट्रोल कसं करायचं आणि हे होईना सर. बरं बरं, ठीक आहे, सांगूया. म्हणजे अट्रॅक्शन तिकडे जास्त होईल सर. चालेल चालेल, सांगतो मी तुम्हाला. संमिश्र प्रकारच्या भावना असणं, हे बघा, यामध्ये एक फार मोठी स्टडी झाली आहे. आपण फार मोठा इतिहास जर पाहिला या ठिकाणी तर वयाच्या 25 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत बऱ्याचदा संमिश्र भावना येत असतात. भावना मनात काय यावी, काय करावं असं वाटावं, काय काय इच्छा व्हावी, ह्याला काही लिमिटेशन नसतात. नक्कीच. पण आपली कल्चर फ्रेम आहे, टाईम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी, कन्सेंटिंग, आपला ओन आणि नोन पार्टनर. कुठल्याच्या भावना कशा येतील, काय नाही, या ठिकाणी प्रत्येकाचं मनाचा भाग आहे, त्याला आपण कोणीही थांबवू शकत नाही, बदलू शकत नाही. कंडिशन रिफ्लेक्स म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो, परिस्थिती काय त्याप्रमाणे. समजा ह्यांचं जी सांगतायत की यांचं लग्न झालेलं आहे, मुलं आहेत, त्यांचं रुटीन काम देखील चालू आहे, ॲक्टिव्हिटी सुरू आहे, परत हस्तमेतून त्यांनी खूप कमी केलेलं आहे. माइंड डायव्हर्जनसाठी काय करावं विचारतायत. योगा आहे, प्राणायाम आहे, एक्झरसाईज आहे आणि सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक पाहिलं तर आणखी तुम्हाला फायदा होईल.
बाकी तुम्हाला ठरवायचं काय करायचं आणि काय नाही करायचं ते. नक्कीच सर, पुढचा कॉल घेऊया. नक्कीच. संध्या उबाळे आहेत जामखेडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला संध्या, काय समस्या आहे आपली? नमस्ते सर. नमस्कार, बोला. नमस्ते संध्याजी. काही स्त्रियांना अपत्य प्राप्तीनंतर शारीरिक संबंध ठेवण्याविषयी उत्तेजना आणि संवेदना आल्या नाही तर कोणते उपचार घेतले पाहिजेत याबद्दल सांगा सर. हा पण एक खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे हा युनिक रिप्रेझेंट करणारा क्वेश्चन. नक्कीच. संध्याजींचं मनापासून अभिनंदन, कौतुक. कारण त्याच्या फेसबुकला 100 पेक्षा जास्त महिला जोडलेल्या असतात. वा. काय होतं, नैसर्गिकरित्या जेव्हा डिलिव्हरी होते, प्रसूती होते, काय केलं निसर्गाने या ठिकाणी बाळाची काळजी घ्यायची आपल्याला. बाळाला दूध आलं पाहिजे, बाळाने पोटभर दूध पिलं पाहिजे, त्याची इम्युनिटी वाढली पाहिजे. काय होतं, प्रोलॅक्टिनच्या मात्रा वाढल्यामुळं आपोआपच सेक्शुअलच्या भावना ह्या कमी होतात. पण हळूहळू जसं पिरियड जाईल त्या वेळामध्ये बऱ्याचदा जे पॅरेंटिंग म्हणजे फादर जे आहेत ते देखील त्याचा आनंद लुटण्यामध्ये मजा घेतात. पण 3 महिन्यापर्यंत ठीक आहे. नंतर जेव्हा अशा प्रकारच्या त्यांना भावना येतात आणि पार्टनरला येत नाही, मग काय करायला पाहिजे, हळूहळू दोघांनी संगोपन करून त्या ठिकाणी जसं जसं फिडिंग कमी होत जाईल तसं प्रोलॅक्टिनच्या मात्रा कमी होत जातात आणि मात्रा कमी झाल्या की आपोआपच ती भावना यायला सुरू होते. पण काही कारणामुळे जर हे होत नसेल तर तज्ज्ञांना भेटल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारचे सप्लिमेंट आहेत, टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपीज आहेत. हे दिल्यानंतर नक्कीच त्यांना चांगला रिझल्ट मिळेल. आणि डाएट, योगा, प्राणायामचा संबंध कसा असतो हे तुम्ही पुस्तकात नक्की वाचू शकता, सुखी जीवनाच्या मंत्रामध्ये. नक्कीच खूप महत्त्वाची माहिती पुन्हा एकदा आजच्या विषयाच्या निमित्तानं. जसं मी या विषयाची किंवा आजच्या एपिसोडची मी सुरुवात केली होती की 50शी नंतरचं सेक्स लाईफ, खरं तर ते मुळात असं होऊन जातं की 50शी नंतर लोकांचा जवळजवळ विरक्तीकडे भाग चाललेला असतो की आता सगळं संपलं, आता काय, आता अर्ध आयुष्य गेलं, किंवा आपल्या मराठीमध्ये म्हणतात ना की अर्धी लाकडं गेली मसणात, तशा पद्धतीने. पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपलं आयुष्य नव्यानं सुरू करण्याची संधी असते आणि ते आयुष्य कसं जगायला शिकवतं तो सुखी जीवनाचा मंत्र. खरं तर या सगळ्या संदर्भात मी बोलणार आहे सर, पण एक फोन येतोय, तो आपण घेऊया. सुधीर आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सुधीर, काय समस्या आहे? हॅलो, बोला. काय होते माहितीये का की आता माझं 50 नंतरच वय आहे. पण काय होते, संबंध करायला गेलं की लिंग लहान होते. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे ढिलेपणा येतो त्यामध्ये, बरोबर आहे. हा हा हा. अच्छा अच्छा, काही डायबिटीज, बीपी काय आहे तुम्हाला? नाही, काय नाही, कुठला आजार काय नाही. बरं बरं, ठीक आहे, सांगूया तुम्हाला. हे असं का होतं, तुम्हाला ट्रीटमेंट पाहिजे त्यावर, बरोबर आहे. हो, ठीक आहे, काही हरकत नाही. 50शी झाल्यानंतर आणखी काय काय बदल होतात बॉडीमध्ये? जे मेल हार्मोन असतं टेस्टोस्टेरॉन, ह्या टेस्टोस्टेरॉनची मात्रा ही जसं जसं वय वाढत जाईल तशी ती कमी व्हायला लागते. बऱ्याचदा लॉस ऑफ लिबिडो, म्हणजे तुमची क्रिया करण्याची क्षमता हळूहळू कमी होत का जाते? जसं जसं तुम्ही रेग्युलरली सेक्समध्ये राहाल तसं तुमची इच्छा भावनाही वाढत जातील. जसं तुम्ही दूर जाल, काय म्हणतात, लहान होतं, मध्येच लूज पडतं. मग यावेळी काय होतं, पार्टनर देखील डिस्टर्ब होतो. बघा, तुम्ही पूर्णपणे करू शकत नाही तर मग करूच नका. मग अशा पद्धतीने दुरावा व्हायला लागतो, त्याला घाबरू नका. तज्ज्ञांना बेटा हे नैसर्गिक आहे. प्रत्येक गोष्टीला जसं मेंटेनन्स आहे तसं आपल्या शरीरात देखील आहे आणि हे मेंटेनन्स तुम्ही करून घेतलं पाहिजे. हा कसला आजार नसतो. त्यामुळे मी काही गोळ्या घेतल्या किंवा काही सप्लिमेंट घेतले म्हणजे आजारी पडलो अशातला भाग नाही. ही शंका दूर होणं आवश्यक आहे. बरोबर. तज्ज्ञांना बेटा दोघंही जा, दोघांना येऊ शकतं. एकट्यालाच ट्रीटमेंट देऊन उपयोग नाही. त्याचा सप्लाय चालू केला, टेस्टोस्टेरॉन दिले, त्यामध्ये सप्लाय बरोबर गेला, मेंटल कंट्रोल त्यावर चांगलं आलं, सेंट्रली ॲक्टिंग, लोकली ॲक्टिंग, अशा प्रकारची खूप चांगले असे मेडिसिन्स आहेत ज्यामुळे की परत 50शी नंतर तुमचा सुखी जीवनाचा मंत्र अतिशय चांगल्या पद्धतीने चालू होऊन जाईल. नक्कीच सर, पुढचा कॉल घेऊया. हरकत. संजय आहेत औरंगाबादवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला संजय, काय समस्या आहे आपली? समस्या अशी आहे की आता बायकोचं एसएचचं बी वय जवळपास माझ्या सेम टू सेम आहे. किती? आणि कसं आहे, त्या रिस्पॉन्स देत नाही सेक्ससाठी, तर त्यांना रिस्पॉन्स मिळण्यासाठी काय करावं? म्हणजे तुमच्या पार्टनरचा तुम्हाला रिस्पॉन्स मिळत नाही, बरोबर आहे? हा, पार्टनर पासून रिस्पॉन्स मिळत नाही. तुमचं वय काय? माझं वय 50 आहे सर, आणि मिसेसचं बी जवळपास 50. बरं, हरकत नाही, सांगूया. बघा, सेम प्रश्न आपण जे डिस्कस करतोय ते खरं म्हणजे सगळ्यांचं अभिनंदन, कौतुक, कारण ह्याचा ते लाभ घेतायत, न लसता न बुजता, आणि हजारो नाही लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करतायत. नक्कीच. हे बघा, रिस्पॉन्स देणं, एकमेकांमध्ये आवड निर्माण होणं, यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. हो,
नुसतं सोबत राहणं, सोबत फिरायला घेऊन जाणं, थोडंसं जागा बदलणं, कुठेतरी बाहेर फिरायला न्या, खरेदी करायला घेऊन जा, गोल्डच्या दुकानात गेल्यानंतर तर फार इंटरेस्ट येईल आणखी. म्हणजे ही टू अँड फ्रो फिनॉमिना आहे. तुम्ही त्यांना कशा पद्धतीने रिझवता. समजा या ठिकाणी काही हार्मोनल किंवा इतर कारण असेल, मग समुपदेशनासाठी आमच्याकडे घेऊन आल्यानंतर ते काही सप्लिमेंट्स आहेत. बरेचदा काय होतं, त्यांना ड्रायनेस होतो, बरेचदा त्यांना ॲक्टिव्हिटी करताना पेन होत असतो, त्यामुळे बरेचदा लॉस ऑफ इंटरेस्ट असतो. हे काही आहे का यामध्ये, तेही पाहणं आवश्यक आहे. म्हणजे माझंच त्या ठिकाणी होतं, मलाच प्रॉब्लेम आहे आणि समोरच्याला काही नाही असं नसतं. तर दोघांनी मिळून तज्ज्ञांना भेटा, अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे आणि नक्कीच तुम्हाला समुपदेशन करून त्यांनाही तुमच्यात इंटरेस्ट तयार होईल, अशा गोष्टी करता येतील. नक्कीच सर. पुढचा कॉल घेऊया. हरकत नाही. गोरख पवार आहेत नाशिकवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला गोरख, काय समस्या आहे आपली? हॅलो, बोला. बोला. हा मी गोरख पवार बोलतोय. बोला बोला. जर आपल्याला पार्टनरचं सहकार्य मिळत नाही तर दुसऱ्या पार्टनरशी संबंध ठेवण्यात काय आहे का? अच्छा, वय काय खूप तुमचं? महत्वाचा विषय. माझं आता 58 आहे. 58 वर्ष. चला, हरकत नाही, सांगूया तुम्हाला. सुखी जीवनाचा मंत्राचा ओपन डायस का बनवला? जे काही मनात असेल ते सांगा. का? कारण तुमच्या काय आहे मनातलं जोपर्यंत बाहेर निघणार नाही, तुमच्या पार्टनरलाही कळणार नाही हो तुम्हाला काय पाहिजे आणि काय न पाहिजे. हे एकमेव कारण असतं. बरेचदा हे काय विचारतायत, आपल्या कल्चरल फ्रेममध्ये असं करता येत नाही, मग असं केलं तर हे चांगलं का वाईट, ह्या विषयावर न जाता आपल्याच पार्टनरला कसं त्यामध्ये उद्दीपित करता येईल, कसं त्यांना डेव्हलप करून त्याचं मन वळवता येईल, काही कारण आहे का. परत सेम ॲन्सर सांगतो मी. तुम्ही बघा 50 नंतर गेल्यानंतर काही आजार असो नसो तुम्हाला जायचं आणि भेटायचं. कारण तुम्हाला काय होतंय काय नाही हा विषय असा आहे की आपल्या एज्युकेशनमध्ये देखील नाही. बरोबर. आणि आपल्याला कोणी शिकवली नाही किंवा ह्याला काही मेंटेनन्स असतं. तर त्यांचे हार्मोन कमी झाले का, त्यांचं लुब्रिकेशन कमी झालं का, त्यांना काही युरिनला त्रास होतो का, डायबिटीज BP काही झालेलं आहे का, काही थायरॉइड आहे का, असे हार्मोन दिल्यानंतर त्याच्यात नक्कीच भावना ह्या जागृत होतील. ते म्हणतात दुसऱ्या पार्टनरलाही 50 क्रॉस झाल्यानंतर मग कुठे तिसरा शोधायचा. त्यामुळे ह्याला लिमिट नसते. तर एकच सांगतो, आहे त्या पार्टनरला तुम्ही चांगल्या पद्धतीचं मानसिक आहे, शारीरिक आहे, स्वास्थ्य जर मेंटेन ठेवलं तर नक्कीच ते तुम्हाला सहकार्य करतील आणि तुम्ही आणखी तुमचं लैंगिक आयुष्य 20-25 नाही 30 किती वर्ष शेवटपर्यंत आनंदाने जगू शकता. नक्कीच. आणि सर, याच्यातला जो महत्वाचा मुद्दा हो. आहे की हा जो विषय आहे, नक्कीच. हा विषयच समाजानं पहिल्यापासून दुर्लक्षित केला. आणि तो कळण्यासाठी आपण आलेलो आहे. एक्झॅक्टली. आणि सुखी जीवनाचा मंत्र चालू करण्याच्या पाठीमागं डॉक्टर विजय दैफळे असतील, साम TV असतील, यांचा उद्देशच मुळाचा हा होता की एक असा विषय की जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला, प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा विषय, आणि तेवढंच त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं. हा विषय बोलायचा नाही, हा विषय सांगायचा नाही, हा विषय स्त्रियांच्या बाबतीत तर आपण म्हणजे बोलूच शकत नाही की त्या किती किती गोष्टींना फेस करत असतील. एवढ्या पद्धतीचे शारीरिक समस्या आणि शारीरिक अडचणी त्यांना येत असतील की त्या धड सांगूही शकत नाहीत आपल्या समाजामध्ये. कारण सांगायला गेलं की लगेच तिच्याकडे बोट दाखवणारे समाजातले, तिच्या कुटुंबातलीच माणसं सुरू होतात. आणि म्हणून हा डायस आहे, म्हणून हा व्यासपीठ आहे. आम्ही असं कुठेही म्हणत नाही की तुम्ही नावं सांगा किंवा तुम्ही आपली आयडेंटिटी सांगा. आम्ही एवढंच म्हणतो की तुम्ही प्रश्न विचारा. कदाचित तुमचा प्रश्न हा आपल्या समाजाचा प्रातिनिधिक प्रश्न असू शकतो आणि तुमच्यामुळे अजून 10 लोकांचं भलं होऊ शकतं. खरं तर वेगची वेळ होते. ब्रेकनंतर एका महत्त्वाच्या विषयावर सर बोलणार आहेत आणि तो विषय आहे स्विमिंगचा बॉडी पोश्चरवर किंवा आपल्या लुकवरती, आपल्या शारीरिक जे आपण सौंदर्य म्हणतो त्यावरती कसा परिणाम होतो आणि त्याचा सेक्ससाठी काय फायदा होतो, या महत्त्वाच्या विषयावरती सर बोलणार आहेत. सर, जसं मी आता म्हटलं की स्विमिंगचा बॉडी पोश्चर किंवा लुकवर काय परिणाम होतो आणि त्याचा सेक्ससाठी कसा फायदा होतो, नक्कीच, तर काय सांगता? डेफिनेटली. आपण स्विमिंग का सुरू केलेलं आहे तर आपल्याला कसल्या प्रकारची गोळ्या औषधं नको, नॅचरली हार्मोन बनले पाहिजे. बघा, स्विमिंग काय करतं, खांद्याच्या मसल, बॉडीच्या मसल, फ्री स्टाईल आहे, बटरफ्लाय आहे, बॅकस्ट्रोक आहे, अशा पद्धतीच्या तुम्ही स्विमिंग केल्यामुळं शोल्डर स्ट्रॉंग होतात, बॅक मसल स्ट्रॉंग होतात, तुमची पर्सनॅलिटी बनते, तुमचं लुक चांगलं होतं, तुम्ही रोबस्ट दिसता, हार्मोनल देखील फिट होता. एवढे फायदे आहेत. तर कशाला गोळ्या औषध लागतील, तर स्विमिंग करा, बॉडीचं पोश्चर बदला, लुक बदला, पर्सनॅलिटी बदला. हे सगळे फायदे या स्विमिंगमुळे आहेत आणि नक्कीच या गोष्टींमुळं तुमचं पर्सनल आणि लैंगिक आयुष्य देखील अतिशय सुदृढ होऊन जातं. नक्कीच. सर, आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. आपला महत्त्वाचा विषय चालेल. प्रमोद पुजारी, सांगलीचे, मागच्या वेळची विदेचे आपल्या सेंटरला आले, प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं आणि स्पेशली त्यांचे पुस्तकं आपल्या डिपार्टमेंटला ठेवण्यासाठी, मित्रांना देण्यासाठी घेऊन गेले.
कारण यातनं सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस आणि सेफ्टी याची त्यांना माहिती मिळाली होती यूट्यूबवरनं, आणि आपल्या मित्रांसाठी आणि बाजूच्या समाजातील लोकांसाठी लायब्ररीमध्ये ठेवायला ते घेऊन गेले. यांचं मनापासून अभिनंदन. आणि असं सहभागी व्हायचं असेल तर बघा कोण आहे लकी चॅप, आता पाहूया. काढावी लागेल. नक्कीच नक्कीच. आणि काय कोण विजेता आहे, कुठले आहेत काय नाही, फार मोठी क्युरिओसिटी असते. सांगूया आपण. वा, आपण फिरून अंधेरीमध्ये आलो. वा. अजय राव अंधेरीचे, यांचं अगदी मनापासून अभिनंदन. तर कुठल्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं होतं, ॲस्थमा असेल, दमा असेल, तर अशा लोकांनी स्विमिंग केलं तर सेक्ससाठी काही फायदा होतो का? नक्कीच अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे. ॲस्थमा आणि दमा असणारी लोकांना आतमध्ये मॉइश्चर, या स्विमिंगमध्ये वातावरणात मॉइश्चर असल्यामुळं तो दम लागत नाही, कोरडेपणा येत नाही, ढास लागत नाही, स्टॅमिना वाढतो, कपॅसिटी वाढते, लंगची कपॅसिटी वाढते, पार्टनर सॅटिस्फाय होईपर्यंत ते परफॉर्मन्स करू शकता. अतिशय सुंदर उत्तर. आणि असं उत्तर देण्यासाठी प्रश्न विचारायला लागेल आता. नक्कीच. तर अशाच पद्धतीने समजा स्विमिंग केलं, बॉडीचं लुक आहे, पर्सनॅलिटी आहे, हे तर डेव्हलप झालं, पण याचा फायदा सेक्ससाठी कसा होतो याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे येत्या गुरुवारपर्यंत. तेच करा, मेसेज करा, फोन करा, व्हॉट्सअप करा. डायरेक्ट फोनवर बोलून जरी आमच्या असिस्टंटना सांगितलं ते त्याची दखल घेतील. आणि अशा पद्धतीने सुखी जीवनाचा मंत्र चालू ठेवा. आणि 50साठी की चांगली वार्ता द्या. नक्कीच. खूप छान अशी माहिती आजच्या या संपूर्ण एपिसोडमध्ये आपल्याला मिळालेली आहे. जसं मी म्हटलं की कोणतीही शंका, कोणतीही समस्या मनामध्ये असेल तर ती मनात ठेवून उपयोग नाही. त्याकरता ती आपल्याला तज्ज्ञापर्यंत नेऊन पोहोचवली पाहिजे. त्यांना विचारलं पाहिजे की सर याच्यातून मार्ग काय आहे. आणि मला असं वाटत नाही की कोणतीही समस्या अशी असेल की त्यातनं मार्ग नसेल, पण ते बोललं गेलं पाहिजे, तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणूनच हा व्यासपीठ आहे, हे व्यासपीठ आहे आणि हे गेले 5 वर्ष सुरू आहे. आणि आज लोक याला अतिशय भरभरून असा प्रतिसाद देत आहेत. लोक देत आहेत, महिला देत आहेत, पुरुष देत आहेत, तरुण मुलामुलींची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे तुम्ही सरांना या संदर्भातले जर काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर ते निश्चितपणाने विचारू शकता. आता टी व्ही स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेतच, सरांची वेबसाईट सुरू आहे, ईमेल ID आहे, याच्यावरती तुम्ही प्रश्न विचारू शकता, फोन नंबर आहे, व्हॉट्सअप आहे, त्याच्यावरती तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि निश्चितपणानं आपल्या प्रत्येक समस्येतून बाहेर पडू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. पण पुढच्या शुक्रवारी आपण सगळे पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.